अल्ट्रा अल्ट्रा. चला माझ्या हातात काय बघा, प्रो का अल्ट्रा. फायनली अल्ट्रा. आणि आता आपण करतोय इकडेच अनबॉक्सिंग. चला फायनली निघाल आहे आपला विवो X300 प्रो घेण्यासाठी. संध्याकाळचे वाजले आहेत 8:30 झालेत आणि आता आपण फटाफट जाऊया आपल्या होम कलेक्शनमधून, तिथून घेऊया आपला विवो X300 प्रो. चला इथे आहे आकाश आणि आपण आकाश सोबत चाललोय आता. हा काही बिचारा कामावरून आला. चला निघूया. चला इकडे समोर आहे होम कलेक्शन आणि आपल्याला ह्या शॉप मध्ये जायचंय. आणि समोर आहे गणपती बाप्पाचं मंदिर. चला दुपाराजवळ पोहोचलो आहे आपण. मोबाईल घेण्यासाठी ना अजून एका माणसाला खास बोलवलंय आम्ही. बिचारा ऑफिसमध्ये होता आणि ऑफिस मधनं त्याला इथे बोलवलंय. बाईक बघ कसली भारी आहे ना, याच्या बाईक मस्त असतं ना. A few moments later. मी आहोत आता होम कलेक्शन मध्ये. फायनली आपण फोन घेतोय. अल्ट्रा घ्यायचा का प्रो घ्यायचा. विवो X300 मध्ये ना प्रो पण मिळतो आणि अल्ट्रा पण मिळतो, पण दोघांचं कंपॅरिझन केलं ना म्हणजे आम्ही इथे अर्धा पाऊण तास झाला आणि आम्ही चेक करतोय, डेमो पीस चेक करतोय. अल्ट्रा आणि प्रो दोन्ही फोन आहेत ना आपापल्या जागेवर चांगले आहेत, पण अल्ट्रा आहे ना तो काय एक नंबर आहे. माझा चाललेला विचार प्रो घ्यायचा, पण माझं मन अल्ट्रावानं हटत नव्हतं, तर शेवटी आम्ही अल्ट्रा घेतलाय. आणि मी ह्याला सुद्धा बोलवलंय, सर्चिंग चालू आहे. 2 दिवस झाले म्हणजे आम्ही चेक करतोय की कुठला फोन घ्यायचा आहे ना कुठला नाही. तर अल्ट्राच फायनली आमच्यासाठी उलटा लागलाय. मी दोन्ही चेक केले, प्रो आणि अल्ट्रा. प्रो पेक्षा अल्ट्राची क्वालिटी चांगली आहे, त्याच्यात लाईट्स जास्त आहे. प्लस जर तुम्ही ह्याचे जे AI चे फीचर्स आहे म्हणजे रेडी टू गो आहे. आम्ही ह्याच्यावर जे काही व्हिडिओ बनवू त्याचा सुद्धा व्हिडिओ नक्कीच येईल याच्यावर. आकाश अल्ट्रा की प्रो. अल्ट्रा अल्ट्रा प्रो घ्यायचा चालू होता, पण नंतरला आता सगळं बघितलं, मग आता अल्ट्राच घ्यायचा आहे. अल्ट्रा मस्त आहे वाईल्ड लाईफ साठी, तर म्हणजे तो वाईल्ड लाईफ साठीच बनलेला आहे असं वाटतंय आता. पण आहे अल्ट्रा. एक्सटेंडर पण घेऊया, त्याने होऊन जाईल. बजेट फक्त झाला. चला अल्ट्रा अल्ट्रा. ज्यावेळी मी वाईल्ड लाईफ साठी जाणार ना तेव्हा याच्याकडे हा फोन घेऊन जाणार आणि मी स्वतः लेन्स खरेदी करणार आणि जाणार. प्रो का अल्ट्रा. तर फायनली आपण घेतलेला आहे अल्ट्रा. प्रो घ्यायचा का अल्ट्रा घ्यायचा, प्रो घ्यायचा का अल्ट्रा घ्यायचा. पण अल्ट्राची क्वालिटी इतकी मस्त आहे ना, अल्ट्राच घ्यायचा वाटला. आणि आपले मित्र पण आहेत ना, त्यांनी पण सांगितलं अल्ट्राच घे. बऱ्याच जणांशी मी हे गोष्ट घेताना डिस्कस पण केलं, तर ते लोक पण म्हणाले की अल्ट्राच घ्या. आणि ह्याची क्वालिटी एक नंबर आहे. तुम्हाला आता पुढचे जे सगळे ब्लॉग्स असतील ना तर त्याच्यामध्ये कळेल. फायनली अल्ट्रा. आणि आता आपण करतोय इकडेच अनबॉक्सिंग करतोय, पण अनबॉक्सिंग नेहमीप्रमाणे मी नाही करणार आहे, तर ह्या वेळेला नवीन आहे, आमचे जुने विद्यार्थी आहेत तर ते करणार. आकाश तुझा मान आहे. चला फायनली आकाशने दिलं अनबॉक्सिंग करायला. हा होता विवो X300 अल्ट्राचं अनबॉक्सिंग. आमचा अनबॉक्सिंग करणारा माणूस जरा नवीन आहे तर त्यामुळे थोडासा स्लो होतोय. आकाश फिलिंग कशी वाटते. चला प्लास्टिक निघाला आहे. टँटडॅन. काढ. हा असा फक्त हे कर. हा वरती. हा घाबरून करतोय. बॉक्स बघ, बॉक्स पण मस्त आहे ना. आणि आपण कुठला कलर घेतलाय, कलरशी काय मला एवढं घेणं देणं नसेल, कलर कुठलाही असेल तर चालेल, फक्त व्हिडिओची क्वालिटी चांगली पाहिजे. आणि फायनली विवो X300 अल्ट्रा अनबॉक्स झालेला आहे. हा हे काढ. चला हा आहे विवो X300 अल्ट्रा. हे बघ ना कसलं भारी आहे ना. कॅमेरा आहे, कॅमेरा. स्टार्ट कर. आणि या बॉक्सच्या आतमध्ये काय काय बघ पहिला. हा बॉक्स तर पहिला हे कर. बॉक्सच्या आतमध्ये काय आपल्याला मिळाला आहे, मोबाईल मिळाला आहे. बॉक्सच्या आतमध्ये काय म्हणजे ते चार्जर आहे. घड्याळाचं हे वाटतं ना, घड्याळाची केस वाटते. हा चार्जर पण बघ केवढा मोठा आहे. किती 90 वॉट काय 100 वॉटचा चार्जर आहे. सो बॉक्समध्ये काय काय बघा. बॉक्समध्ये एवढंच आहे. फोन मिळाला आपल्याला, हा चार्जर मिळाला आणि याची केबल आहे आतमध्ये. हा याची आतमध्ये केबल इकडून येते.
आणि फायनली मोबाईल आपला स्टार्ट झालेला आहे. हो आहे लगा रहता है. लगा हुआ है 2 नोट का नया मॉडल आया में डालेंगे हाँ. कंपनी का डालेंगे फर्स्ट थोड़ा डल होगा इसमें नहीं डालेंगे अच्छा. इसका अपन डाल देते हैं आकाश मागे ना तो तुलाच पकडलं त्यांनी पहिला बाहेर आहे फोकस घे. चला रात्रीचे वाजले 10:30 वाजलेत आणि आम्ही फोन परचेस केला आणि फोन घेऊन बाहेर आलोय. आणि रात्र बघा किती आहे, काळोख आहे सगळीकडे, पण थोडंसं इथे स्ट्रीट लाईट आहे ना, पण तुम्हाला थोडीफार ना क्वालिटी समजत असेल. चल बिचारा माझ्यासाठी एवढ्या लांबपर्यंत आला, थँक्यू सो मच. तू इथे आला आणि मला अल्ट्रा घ्यायला लावला. आता ह्याचे वापर करेल ना तेव्हा हा खरा फोन त्यांनी यूज करेल असं वाटतं. पण बरं नाईट एवढा म्हणजे काळोख आहे ना इकडे, पण लाईट एकदम चांगली येते. काहीतरी नवीन यूज करतोय बघू. विवोचं कुठपर्यंत आपल्याला अँड्रॉइड मध्ये ते किती टक्कर देतोय. आता आम्ही माईक पण लावलाय ना, तो म्हणजे माईक नाही लावलाय, इनबिल्ट माईक आहे फक्त या फोनचा. तर त्याने आता तर सगळ्या सेटिंग करायचे घरी जाऊन, पण आता तुम्हाला एक जस्ट फक्त आलोय ना, तर असा जो ऍटमॉस्फिअर आहे इथे, दुकानी थोडीशी लाईट आहे आणि त्याच्यामध्ये अशी काही क्वालिटी आहे. चल सावकाश जा, बाय. रात्री घरी आलो, रात्री इतका उशीर झाला ना, त्यामुळे ना मला काही व्हिडिओ वगैरे काढायला नाही मिळाले. आणि आता कशी अनबॉक्सिंग तर झाली आहे, पण तुम्हाला थोडं आपल्या पद्धतीने दाखवलेलं चांगलं ना. तर बघा, हा असा काही बॉक्स येतो आपल्याला आणि इथे आहे X300 अल्ट्रा. तर हे मागे सर्व याचं कॉन्फिगरेशन वगैरे आहे. आणि बॉक्सच्या आतमध्ये जर तुम्ही बघतील ना, मोबाईल तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे काल, आणि बॉक्सच्या आतमध्ये पण बघा ना, हे असं आहे. हे काही मॅन्युअल्स आहेत आणि इथे आहे चार्जर आहे. 100 वॉटचं चार्जर आहे, 100 वॉटचं चार्जर आहे. आणि त्याची ही सोबत ही अशी केबल येते. बस बॉक्सच्या आतमध्ये इतकंच आहे. बॉक्सच्या आतमध्ये जास्त काही नाही आहे. तर काल रात्री घरी आलो ना, तर रात्री काही मला शूट करायला नाही मिळालं, कारण की घरी ना येण्यासाठी ना खूप उशीर झाला. मग असं घरी जेवण पण नव्हतं बनवलं, मग बाहेरच जेवलो आणि मग यायला पण उशीर झाला. तर त्यामुळे काही शूट करायला नाही मिळालं. पण रात्री 2 वाजता मला अचानक जाग आली आणि ना मी 2 वाजता कॅमेरा रात्री बाहेर घेऊन आलो आणि असंच बोललो, बघूया लो लाईटमध्ये, म्हणजे जिथे काहीच लाईट नाही आहे तिथे हा कॅमेरा कसा परफॉर्म करतो ते. तर मग तो करून बघितला, एक छोटीशी क्लिप घेतली. त्याच्यामध्ये मला एक चांगली गोष्ट काय वाटली माहिती काय, रात्री आहे ना मला दिसत पण नव्हतं, म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसत पण नव्हते, पण त्या कॅमेराने ना ढग प्रॉपर आहे ना आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर केलेलं आहे. आणि ना क्वालिटी इतकी चांगली आहे ना, त्याच्यावरती ना ग्रेनसुद्धा नाही आले. मी पुढे ती फुटेज ॲड करतो, ती नक्की बघा. बघा रात्रीचे वाजले आहेत 2 आणि इथे आमचे गोशाळेचे व्हिडिओ लागलेत. हे बघा रात्रीचे 2 वाजलेत आणि ना मला ना तुम्हाला दाखवायचं ना की रात्रीचे 2 वाजलेत ना, आणि इथे तर तुम्ही बघतील ना पूर्ण काळोखे, जरा सुद्धा लाईट नाही. या साईडला जरा लाईट आहे आणि समोर ढग बघा काय दिसतात आहे, एक नंबर. म्हणजे एवढा काळोख असून सुद्धा हा कॅमेरा काय काम करतोय, मजा आली. आता आपण ना समोर ती कार आहे ना, त्या कारपर्यंत झूम करूया. हो हो, तिथे फक्त ना ही एकच अशी बघा, ही एकच लाईट आहे ही, आणि ह्याच लाईटचा आधार घेऊन आहे ना क्वालिटी बघा फक्त एक नंबर, मजा आली. कॅमेरा एक नंबर आहे आणि ते बघते ना तुम्ही पूर्ण काळोख आहे, एक नंबर. मला हे ढग जे येतात आहे ना ते बघून एवढं भारी वाटतंय ना, एक नंबर. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि हे थोडासा माझ्या असं मनात आलं आणि टेस्टिंग केली. तर मित्रांनो, हा आहे X300 अल्ट्रा आहे आणि आपल्यासोबत ना त्या कॅमेऱ्यासोबत ना आपल्याला कवर देखील आलेलं ना, तर ते आपण कवर घातलेलं आहे सेफ्टी पहिला. तर असा काही हा ह्याचा लुक आहे. रिफ्रेश रेट पण चांगला आहे आणि ह्याच्यावरती गेमिंग वगैरे पण ना एक नंबर येते. पण आपल्याला गेमिंग आणि ह्या सर्व गोष्टी जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. आणि ह्या विवो X300 अल्ट्रावरती आहे ना, मला मेन काय, माझं शूट चांगलं आलं पाहिजे, म्हणजे ब्लॉग चांगले आले पाहिजेत. त्यानंतर आम्ही आपल्या चॅनलसाठी बँजोचे व्हिडिओज काढतो, तर त्याच्यामध्ये ऑडिओ क्वालिटी चांगली आली पाहिजे. तर मी X200 मागच्या वर्षीनं डेमो यूज करून बघितलेला, पण त्याच्यामध्ये ना स्टेबिलायझेशन वगैरे इतकी ना चांगली नव्हती आणि जो आमचा बँजोचा जो ऑडिओ असतो ना तो पण इतका काही खास येत नव्हता. सो मी तेव्हाच तो ड्रॉप केला विषय, नाही तर मी तेव्हाच घेणार होतो X200.
पण तेव्हा ड्रॉप केला. आणि आता मी ह्याचं जे रिव्ह्यू वगैरे बघतोय ना, आणि मी स्वतः आता सकाळपासून थोडाफार यूज केला आहे ना कॅमेरा, एक नंबर एक नंबर. आणि आहे ना ह्याला ना आपण आहे ना एक्सटेंडर किट पण लावू शकतो. म्हणजे एक्सटेंडर किटमध्ये कसं माहिती आहे काय, एक अशी तुम्हाला ना काय म्हणतात त्याला, हे किट मिळतो, ते इथे तुम्हाला लावायचं आहे USB ला, आणि त्याच्यावरती ना तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता. आणि इतके ह्याच्यामध्ये फंक्शन्स आहेत ना, तुम्ही कुठल्या फंक्शनवर शूट करावं ना हे तुम्हाला कळणारच नाही. इतके सारे ह्याच्यामध्ये फीचर्स आणि सेटिंग्स करावे लागतील तुम्हाला. तर ना हा मी बऱ्यापैकी आता ना म्हणजे सकाळपासून वापरतो आहे. तर ना आत्ता ना मला ना इकडे काय झाले, आता वाजले आहेत 5:30 झाले आहेत, आणि ना आता ना क्लाऊड मस्त आले आहेत. तर मी आहे ना तुम्हाला ना क्लाऊड पण कसे येतात ना ह्याच्यावरती, जसं आपण एखादं गोप्रोवर वगैरे कसं शूट करतो आणि त्याच्यावरती क्लाऊड येतात, तसे क्लाऊड येतात. तर मी ना तुम्हाला आता ह्या आयफोनवरूनच दाखवतो समोरचे की क्लाऊड कसे आणि समोरचा ॲटमॉस्फिअर कसा येतो, आणि नंतर आपण याने शूट करून बघूया. हे बघा, तुम्हाला आता समोरचं वातावरण दिसत असेल. आता हा असा काही ॲटमॉस्फिअर आहे. संध्याकाळचे वाजले 5:30. आताची जी तुम्ही शूट बघताय ना, तो शूट मी घेतो आहे आयफोनवर आहे. आणि आयफोनचा जो व्हिडिओ कॅमेरा आहे ना, जो नॉर्मल, त्याच्यावरती मी 1x वर आहे. आणि ते क्लाऊड वगैरे बघा, आयफोन तो नो डाऊट बेस्ट आहेच म्हणा. आता आपण काय करूया माहिती का, समोर जी बिल्डिंग दिसते ना, तर आपण आहे ना तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. हा 2x गेला आहे, हा 3x, आणि हा 8x. बघा 8xवर गेलो ना, तर तुम्हाला इथे ना थोडे ना ग्रेन दिसत असतील. हा बघा, हा 4x, हा परत 2x, आणि हा 1x. तर आता आपण हा व्हिडिओ शूट केला कशावरती, तर आयफोनवर शूट केला. आता आपण शूट करूया Vivo X300 अल्ट्रावरती. मित्रांनो, आता आपण आहोत कशावरती, तर आपण आहोत Vivo X300 अल्ट्रावरती आहोत. आणि आहे ना तुम्ही ही जी क्वालिटी बघताय ना, ती आहे Vivo X300 अल्ट्राची. आणि जो हा ऑडिओ पण येतोय ना, हा इनबिल्ट त्याच मोबाईलच्या माईकमधून येतोय. तर मी आता आहे 35mm वर आहे. आता मी ना 14mm वर जातो, म्हणजे थोडासा वाईडवर जातो. तुम्ही स्काय बघा. आता मी ना थोडासा 35mm वर जातो. समोरची बिल्डिंग बघा, आपल्याला समोरच्या बिल्डिंगपर्यंत जायचं आहे. कारण की आपण जेव्हा 8S केलेलं आयफोनमध्ये तेव्हा थोडंसं कसं ग्रेन्स येत होत्या. तर आता आपण हा कॅमेरा कसा परफॉर्म करते ना ते बघूया. आता मी जातो 85mm वर. ही 85mm आहे, आणि ही 170mm. अजून पण ह्याच्यामध्ये ग्रेन्स वगैरे काही जरा येत नाही आहे. आणि हा 230mm बघा. मी आता थोडंसं फिरवतो पण आहे, पण तुम्हाला ग्रेन्स वगैरे नसं कुठे जास्त काही दिसत नसेल. तर पुन्हा आपण 35mm वर येऊया. वाव, काय क्वालिटी दिसते. तर आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला कुठली क्वालिटी ही जास्त आवडली ती. चला, सनसेट होतोय. आणि ना म्हणजे आता सनसेट व्हायचा टाइम झाला ना, तर त्यामुळे तुम्हाला कळलं की आता आपण घरात आहोत. तर घरात ह्याची क्वालिटी कशी देतोय तो, म्हणजे इंडोर जेव्हा आपण असतो आणि जेव्हा आपण अशा कंडिशनला असतो तेव्हा क्वालिटी कशी देतो तो. आता आपण जो हा ऑडिओ आणि आता मी जो व्हिडिओ शूट करतो तो सेल्फी मोडवर शूट करतोय. तर त्याची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता, आणि किती वाईड वगैरे आहे. म्हणजे आजूबाजूच्या ज्या गोष्टी दाखवायच्या झाल्या तर सर्व काही दाखवू शकतो व्यवस्थित. तर तुम्ही सांगा की ह्याची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली ती. आता आज आपण उद्या ना पूर्ण एक ब्लॉग शूट करणार आहे की हा कॅमेरा ऍक्च्युअल कसा परफॉर्म करतो आणि याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत. तर जास्त टेक्निकली न जाता आपण रॉ पद्धतीने हा कॅमेरा कसा वर्क करतो हे नेहमी बनवताना तसंच आपण एक ब्लॉग बनवू. मला तरी हा किलर कॅमेरा वाटला, एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. तर तुम्हाला कसा वाटला ना ते तुम्ही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि बाय द वे, हा ह्याचा आहे पोर्ट्रेट मोड. ह्याच्यामध्ये ना मला आणखीन एक चांगली गोष्ट काय वाटली माहिती काय, फेस आहे ना प्रॉपर डिटेक्ट करतो हा. म्हणजे फेस आहे ना असा एकदम सोडत नाही. आता मी जर एकदम जवळ जरी आलो ना, तुम्ही बघा फेस आहे ना, आणि मागचं जे ब्लर करतो ना, एक नंबर. लाईट्स पण खूप चांगला येतो, डायनामिक रेंज पण त्याची खूप चांगली आहे. आता तुम्हाला थोडासा फरक दिसत असेल चेहऱ्यावरती वगैरे, कारण की ना आता मी झायसची ना जो फिल्टर असतो ना तो ऑन केलेला आहे याच्यावरती.
आणि तुम्हाला थोडासा क्वालिटीमध्ये फरक दिसत असेल. मी करतो आहे सेल्फी मोडवर शूट करतो आहे आणि बरं आहे ना 4K पोर्ट्रेट मोडवर आपण सेल्फीमध्ये शूट करतोय ना, म्हणजे फ्रंट कॅमेराने शूट करतोय ना, तर आपल्याला 60 FPS देतो. सही. चला एक काम करूया आपण ना, थोडेसे ना 1-2 सेल्फीचे फोटो पण काढून बघूया. फोटो कसे येतात सेल्फीचे. बघ आता हा आपण ना टेस्ट करतो कसा इंडोरमध्ये, कारण की जर समजा आपण ब्लॉग बिग बनवतो ना तर ना इंडोरमध्ये वगैरे शूट करतो, पण असे ना तुम्हाला इंडोरमध्ये शूट केलेल्या ना जास्त काही व्हिडिओ मिळणार नाही. आपण कधीच्या काळी बाहेर जातो ब्लॉग शूट करायला, पण आपण इंडोरमध्ये कधी कधी जास्त शूट करतो. तर आपण इतके पैसे टाकतोय आणि एखादा गॅजेट घेतोय, एखादा फोन घेतोय, तर त्याचं काम पण तसं निघालं पाहिजे. आता माझं काम तसं आहे म्हणून मी हे फोन घेतो. मी मागच्याच ब्लॉगमध्ये बोललेलो की जर तुमची नवीन सुरुवात असेल तर तुम्हाला एवढे महाग फोन घ्यायची वगैरे काही गरज नाही आणि ह्याची किंमत ऑनलाईन आहे 1,60,000 आहे. तर मी कसं माझं दरवर्षी कसं बायबॅक करतो ना, तर मला चांगली बायबॅक रिटर्न व्हॅल्यू मिळते. तर त्यासाठी मी हा फोन घेतला आणि मला व्हिडिओ क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, कारण की तुम्हाला चांगल्यातले चांगले कॉन्टेंट हे चांगल्या क्वालिटीमध्ये मला दाखवायला मिळावी, यासाठी मी हे काहीतरी नवीन चेंजेस करतो खास तुमच्यासाठी. तर ह्याच्यातलं मी काही फोटोज पण काढले, ते फोटोज मी तुम्हाला दाखवतो. ह्या फोनमध्ये आहे ना फोटो इतके चांगले येतात आहे ना, काय विचारू नका. आता मी तुमच्यासमोरच स्ट्रेच पण करतो याला, पण जर आपण फोटो ना कुठेच फाटणार नाही. तर असा आहे हा Vivo X300 अल्ट्रा. आणि जर घेतलाच आहे तर तुम्हाला याचा थोडासा रिव्ह्यू पण बनवून दाखवला, म्हणजे कसा आहे फोन, काय आहे. अजून ह्याचा पूर्णपणे म्हणजे ब्लॉग आपल्याला बनवायचा आहे, तो आपण नंतर बनवू. पण हा कुठला स्पॉन्सरशिप व्हिडिओ वगैरे नाही आहे, तर हा स्वतःच्या मेहनतीने घेतलेला हा फोन आहे. तर हा फोन तुम्हाला कसा वाटला, आतापर्यंत आपण अनबॉक्सिंग बघितलं, घरात आल्यानंतर तो कसा कुठल्या कंडिशनला कसा वर्क करतो आहे, हा आपण एक नॉर्मल गोष्ट बघितली. अजून आपण जेव्हा याचं पूर्ण ब्लॉग बनवू तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच. आणि आता आपले जेवढे पण ब्लॉग शूट होणार ते ह्या फोनमध्ये शूट होणार. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कुठला फोन जास्त आवडतो कॅमेरा क्वालिटीमध्ये ते देखील खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये Vivo X300 अल्ट्रासोबत. बाय.